हॅलो, आज मी बनवणार आहे डाळ खिचडी. त्यासाठी मी घेतलेली आहे मूग डाळ. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे. मूग डाळ शिजून झालेली आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे मी मिलेट्सही शिजवून घेतलेले आहे. त्यानंतर भाज्यांमध्ये आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, उकडून घेतलेल्या शेंगा, बीन्स, फ्लावर, बटाटा, टोमॅटो, चिरून घेतलेली कोथिंबीर या भाज्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये कांदा, लसूण, आलं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता. हे टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, मोहरी आणि हळद. हे टाकून एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत चिरून घेतलेला बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, गाजर, उकडून घेतलेल्या शेंगा, वाटाणा, बीन्स, तोंडलं. हे टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. हे सर्व टाकून मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहे शेंगदाणे, लाल मिरची पावडर, मटन मसाला हे ऑप्शनल आहे, धने पावडर, जिरे पावडर, खडे मसाले. हे टाकून मिक्स करून घेतले. त्यामध्ये टाकलेली आहे शिजवून घेतलेली डाळ आणि शिजवून घेतलेले मिलेट्स. हे टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आम्ही 2 ग्लास टाकलेलं आहे. 10 ते 15 मिनिटे याला आपण कुक होऊ देऊ. कुक होण्याआधी त्यामध्ये टाकूयात टोमॅटो आणि मीठ. 10 ते 15 मिनिटानंतर आपले मिलेट्स रेडी आहे. त्यावरती टाका कोथिंबीर आणि सर्व करा. रात्रीच्या जेवणासाठी एकदम बेस्ट आणि लाईटवेट आहे हे. एकदा नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.